क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोला शहरातील प्रलंबित प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधणार आमदार साजिद खान पठाण यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती। 3 मार्च पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शहरातील विविध प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधणार असल्याची माहिती पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांना तारांकित प्रश्नांचा संपूर्ण तपशीलच हातात देत आपल्या पारदर्शक कारभाराचा परिचय करून दिला। गतवर्षी राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या। निवडणुकीनंतर लगेचच हिवाळी अधिवेशन सुद्धा पार पडले। हिवाळी अधिवेशनात अल्प कालावधी मिळाल्याने अनेक प्रश्न प्रलंबित होते। ते प्रश्न आता या आगामी अधिवेशनात मांडणार असून शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत यावेळी आमदार साजिद खान पठाण यांनी मांडले। या तारांकित प्रश्नांमध्ये जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रभावी रुग्णसेवा मिळविण्यासाठी MRI 3 टेस्ला मशीन खरेदी करणे, जिल्हा स्त्री रुग्णालयातील सुरू असलेल्या 2 इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत मनपाने वार्षिक भाडे तत्वावर दिलेल्या भाडेकरूंच्या भाड्यात अवाजवी दरवाढ रद्द करण्याबाबत राजराजेश्वर मंदिराचे काम नव्याने सुरू करणे, तसेच शहीनशाह बरार हजरत जुल्फिकर दर्गा सौंदर्यीकरण करणे, मनपाने लादलेला अवाजवी मालमत्ता कर कमी करण्याबाबत जिल्हा ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका आणि इतर सुविधांची सुसज्ज असलेल्या 3 मजली इमारतीच्या बांधकामासाठी 5.7 कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा ग्रंथालयाने जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित असल्याबाबत, पाणीपट्टी अभय योजना राबविण्याबाबत पोलिसांची रिक्त पदे भरण्यात यावी, वसंत देसाई स्टेडियमवर सिंथेटिक ट्रॅक तयार करण्याबाबत, PDKVतील कामगारांना शासन निर्णयानुसार कायम करण्याबाबत, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमार्फत स्वयंपाकी व मदतनीस कर्मचाऱ्यांना प्रलंबित मानधन मिळण्याबाबत, नवीन बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत, शिवडी विमानतळाचा विकास व विस्तार करण्याबाबत, जिल्ह्यातील निराधारांचे रखडलेले अनुदान मिळण्याबाबत, अकोला शेगाव मार्गाचे अपूर्ण अवस्थेत असलेले काम जलद गतीने पूर्ण करण्याबाबत यासह शेतकरी, व्यापारी, सामान्य नागरिक, शैक्षणिक, खेळाडू असे सर्वसमावेशक नागरिकांचे प्रश्न आगामी अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती आमदार साजिद खान पठाण यांनी दिली। तसेच शुक्रवारी रात्री एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली। या घटनेत विद्यार्थ्याला काही पोलीस अधिकारी वर्गाचा त्रास असल्याचा आरोप मृतक विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी केलाय। घटना अतिशय दुःखद असून कायद्याचे रक्षक जर भक्षक बनत असतील तर ही बाब गंभीर आहे, असेही अकोल्यात कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले असून या प्रकरणी अधिवेशनात आवाज उठवणार असून दोषींवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी करणार असल्याचे आमदार साजिद खान पठाण म्हणाले। महाराष्ट्र क्रांति न्यूज साठी अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान। नहीं, मुझे तो अफसोस इस बात का है कि इस शहर के अंदर कानून व्यवस्था होने के बावजूद भी खुद जो जनता के रक्षक है वो भक्षक बन बैठे। एक पुलिस वाले की जाति की वजह से एक बच्चे ने जो अपना जीवन जीने के लिए अच्छी पढ़ाई के लिए अकोला शहर आया था, उसके माँ बाप ने बड़ी उम्मीदों के साथ में इस शहर में उसको भेजे थे कि उनका बच्चा डिग्री लेकर एक दिन बड़ा डॉक्टर बनकर हमारे गांव का हमारा खुद का नाम मशहूर करेगा। वो बच्चे की उनको लाश लेके जानी पड़ी। इस बात का मुझे अफसोस है कि प्रशासन के ऊपर बहुत ज़्यादा अफसोस होता है कि यहाँ के जो पुलिस वाले हैं वो क्या आँख में नींद में सोए हैं। एक पुलिस वाला उसको धौंस देता है और वो बच्चा उसके प्रेशर में आकर आत्महत्या कर लेता है, तो ये विषय गंभीर है। ठीक है, कोई बात नहीं, वो बच्चे की तरफ से मैं बोलने वाला हूँ। आने वाले अधिवेशन के अंदर मैं इस महाराष्ट्र के गृह मंत्री से पूछूंगा कि जिस पुलिस को तुमने इस जनता की सुरक्षा के लिए खड़े करी, वो जनता उनसे ब्लैकमेल करके उनको इतना हरासमेंट कर रही है कि वहाँ के उनके बच्चे आत्महत्या कर रहे हैं। तो ऐसे पुलिस वालों के साथ में और खुद गृह मंत्री को ये पद पे रहना चाहिए क्या? मैं उनसे सवाल पूछने के लिए अधिवेशन जा रहा हूँ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस